मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ, वेग, अंतर किंवा ट्रेन या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न नक्कीच येत असतात. तेव्हा वेळ, वेग, अंतर आणि ट्रेन हा टॉपिक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बघूया प्रश्न कोणता आहे. एका ट्रेनचा वेग हा 72 किलोमीटर प्रति तास असून ती एका झाडाला 25 सेकंदात ओलांडते. तर त्या ट्रेनची लांबी किती? आता या प्रश्नामध्ये आपल्याला जी दिलेली माहिती आहे ती वेग किंवा स्पीड बरोबर 72 किलोमीटर प्रति तास दिलेली आहे. आपल्याला प्रश्नामध्ये जो वेग दिलेला आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला आहे, परंतु आपल्याला हाच वेग मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणून 72 गुणिले 5/18 असं आलं. आता 18 72 ला भाग द्यायचा आहे. 18 एका 18 आणि 18 चोक 72. आता राहिले 4 गुणिले 5, म्हणून 4 गुणिले 5 बरोबर 20 मीटर प्रति सेकंद इतकं उत्तर मिळालं. आता आपण वेग जो की किलोमीटर प्रति तासामध्ये दिला होता तो मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेतला आहे, म्हणून वेग बरोबर 20 मीटर प्रति सेकंद इतकं मिळालं. आता आपल्याला अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र वापरायचं आहे. बघा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळेला इंग्लिशमध्ये डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम असं म्हणतात. आता आपल्याला दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत, म्हणून अंतर बरोबर 20 गुणिले 25 असं आलं. आता 20 आणि 25चा गुणाकार केला असता 500 इतकं मिळालं, म्हणून आपल्याला मिळालं अंतर बरोबर 500 मीटर. या प्रश्नाचं फायनल उत्तर आहे अंतर बरोबर 500 मीटर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.